पहिल्यांदा 1 तासभरापूर्वी चिकन मॅग्नेटला टाकलं होतं. आपले चिकन मॅग्नेट झालंय. आपण ह्याच्यासाठी साहित्य आपण आता फक्त 4 कांदे घेतलेत. आपण 4 कांदे घेतले साल काढून, 2 टोमॅटो घेतले त्यासाठी आणि खोबरं घेतले अर्धी वाटी छोटस. आता आपण हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत आणि आपण साजूक तुपातली बिर्याणी करणार आहोत, त्यामुळे मसाला सुद्धा साजूक तुपातला करणार आहोत. तर आपण मसाला करण्यासाठी आपण अशा पद्धतीने कांदे मोठे मोठे कट केले तरी चालतात. कट करणार आहोत आणि फक्त आपण भाजून घेणार आहोत आणि असे जर सुद्धा ठेवले तरी चालतात. पटकन भाजावीत म्हणून आपण हे असं करणार आहोत. झटपट काहीही ह्याच्यामध्ये लागणार नाहीये. कुणीही म्हणते मला नाही बिर्याणी बनवता येत, खूप इझी, काही घाल लागणार नाही. आपण खूप साधी सिंपल बनवणार आहोत. त्यासाठी आपण गॅस चालू करून घेऊयात मसाला बनवण्यासाठी. काही सुद्धा साहित्य लागणार नाही, इतकी झटपट होणार आहे आपली बिर्याणी. थोडी तयारी करून ठेवली ना वेळ लागत नाही. आता आपण ही तुपातलीच बिर्याणी करणार असल्यामुळे आपण ही मसाला सुद्धा तुपातच भाजून घेणार आहोत, कारण आपण तेल कुठेही वापरणार नाही. चला तर मी तुम्हाला दाखवते. एकच चमचा तूप लागणार आहे आणि एकच चमच्यामध्ये आपण वापरणार आहोत. आपला कांदा भाजतो तोपर्यंत आपण टोमॅटो कट करून घेणार आहोत. तर टोमॅटोची पण आपण भाजून घेणार आहोत. आपण टोमॅटो पण त्याच्यामध्ये कांद्यामध्ये. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मॅग्नेटले टोमॅटो टाकलेला आहे, कांदा पण टाकलेला आहे, तर आपण इथं 2च घेतले. आणि आपण अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो समप्रमाणात तांदूळ घेतले. अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो चिकन. त्याच्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेतल्या नाही त्यातला आंबटपणा कमी होतो आणि ऍसिड निघून जातो. आता आपला कांदा भाजत आलेला आहे, भाजलेला आहे, लालसर झाला आपला कांदा. याच्यात आपण आता टोमॅटो पण टाकून घेणार आहोत आणि आपण चांगला मऊ भाजून घेऊयात. आपण परत आपल्याला एक पुरी बनवायची. बाकी मसाले आपण सगळे ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, त्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये काही टाकणार नाही. ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना सर्व मसाले ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आता फक्त आपण ऍड करतो परत फोडणी देणार आहोत. त्याची प्युरी करून घेणार आहे भाजून. आपण 2 मिनिटाला झाकून ठेवूयात. हा मसाला भाजते तोपर्यंत. आपला मसाला भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद करूयात आणि हे मसाला थंड होईपर्यंत काय करू, आपण बिर्याणीला पाणी, तांदूळ शिजवून घेण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवूया. गॅसवर पाणी गरम करणार आहोत आपण. आपण अर्धा किलो तांदळासाठी हे 3 तांबे भरून पाणी टाकलेलं आहे. मसाला काढून घेणार आहोत आणि ह्याची प्युरी करून घेणार आहोत. बस एवढंच वाटण वाटायचे, कारण आपण ऑलरेडी सगळं चिकनला मॅग्नेटला करायला टाकलेलं आहे, त्यामुळे आता बाकी काही करायचे. थंड होते, थंड झाले की आपण मिक्सरला वाटतो. आपण थोडं पाणी गरम करून घेऊयात. अर्धा ग्लास पाणी
एवढंच पाणी बस आपल्याला. आपले थंड झाले, आपण हे वाटून घेऊयात. हे आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण ह्याच झाकणामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम केलेलं पाणी पण काढून घेणार आहोत. हे भांड्यामध्ये आपण हे पाणी गरम झालेलं आहे, तिथं आपण मिक्सरच्या भांड्यात काढणार आहोत. खूप भांडी भरवायची गरज नाही, 1-2-3 भांड्यात सगळं होऊन जाते. तर आपण पाणी बाजूला ठेवूयात. साजूक तुपातली बिर्याणी करणार होता, त्यामुळे तूप वापरायला कंजूसी करायची नाही. त्यामुळे ना आपण तूप टाकून घेऊयात कढईत. आता बघा, एक साधारण मी अर्धी वाटी तूप टाकेल. हे बघा, आपण ह्या तुपामध्ये हे 2 तमालपत्र, 1 चमचा, छोटा चमचा जिरे, 2 काळे मिरे घेतलेत, 1 लवंग घेतली, 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 2 विलायची घेतली आणि बाकी मसाले आपण ह्याला लावले ते आपण आधी तेलात टाकून घेऊया. आता या तेलामध्ये आपण खोबरं किसून बारीक किसून घेतले, 1 मोठा चमचा खोबरं पण टाकणार आहोत. खोबऱ्याने बाइंडिंग घेता चव येते छान, म्हणून आपण खोबरं टाकणार आहोत. आता आपण हे वाटण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. सॉरी, कधी अजून मधून तेलाचा शब्द चुकून येतोय तोंडाला, पण आपण तेल वापरलेलं नाही कुठेही. वाटणाला सुद्धा आपण तूपच वापरलेलं आहे, तेलाचा वापर आपण कुठेही केलेला नाही. आता आपण हे मसाला ऑलरेडी भाजलेले, आपण ह्याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीचं एक तासभर ठेवलं होतं आपण लावून. आता आपला 1 तास झालेला आहे. आपण ह्याला तुपामध्ये परतून घेऊयात. आपण तेलाचा कुठेही वापर केलेला नाही, मी पुन्हा सांगते. मसाला भाजायला सुद्धा आपण तुपच वापरलेलं आहे. मीठ पण आपण लावून ठेवलं होतं, काहीच टाकायची गरज नाही. आता ते वाटण बस एवढंच. हे बघा, अशा पद्धतीने हे मसाला आपला भात शिजेपर्यंत याला पण 10 मिनिटं आपण वापरून घ्यायचे. आणि भांडी सुद्धा आपल्याला जास्त लागत नाही, त्या काही जास्त तामझाम करत बसायची गरज नाही, झटपट होती का. असं काय वेगळी प्रोसेस करत बसायचं नाहीये. याला वाटणच आलं, हे आलं, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ना. आपला पुदिना सुद्धा आपण घरी कुंडीत लावलेला होता बघा, काही बाहेर आणलेला नाहीये. कोथिंबीर होती घरीच. आपलं मिक्सरचं भांड ना, त्याचा सुद्धा मसाला व्हायला जाऊ द्यायचा नाही, त्याला सुद्धा इसळून घेणार आहोत. कारण आपण तुपात मसाला भाजताय ना, कशाला व्हायला जाऊ द्यायचं आहे ना. पण कोणाचं करतं सांगा बरं कमेंट करून. बघा, आपण हे एवढं पाणी वापरणार आहोत परत. हे बघा, उकळी फुटायला लागलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार. खळखळ उकळू द्यायचे पाणी. गरम मसाले वापरायचे नाही का. आपण आता ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी गरम करून ठेवलं होतं ना, फक्त थोडं मसाला वापरायचा, थोडं पाणी टाकून घेणार आहोत. आपण मीठ वगैरे सगळं अगोदरच लावून घेतलेलं आहे, तिखट वगैरे सगळं. आता आपण त्याला झाकून ठेवूया. आता आपण तांदळातलं पाणी काढून घेतले, भिजत घातलेलं. आता आपण हे झाकण आहे ना, तेच इकडे ठेवायचं, म्हणजे आपली भांडी सुद्धा जास्त भरत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. बघा, 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. आपल्या भांड्यामध्ये ना हे अर्ध लिंबू घेतले, काय त्याच्या बिया काढून घेऊया टाकून, म्हणजे त्याच्यामध्ये जाणार नाही. आता आपण हे अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत. सगळे मसाले आपण ह्यात टाकले, त्यामुळे इथं काही टाकायची गरज नाही. 5 मिनिटं घे. आणि हा आपला बिर्याणीचा तांदूळ आहे. ही बासमती तांदूळ आहे. हा बासमती बिर्याणी तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. असं काही नाही की हाच घेतला पाहिजे. माझ्याकडे हा होता म्हणून मी हा वापरला. हा छान फुलतो बरं का.
धक्का उकळी येऊ द्यायची आपण 5 मिनिटं पाण्यात काढायचं उकळी काढून. टाकलेलं बघूया. हे बघा आपला तांदूळ अशा प्रकारे शिजल्यात. आपण ह्याला काढून घेणार आहोत. गॅस बंद करूयात. आपण पाण्यातनं काढून घेणार आहोत. 5 मिनिटं ठेवायचा, जास्त वेळ ठेवायचा नाही, कारण तांदूळ आपण भिजत घातला होता त्यामुळे 70% तांदूळ शिजलेला आहे. आपण सर्व साहित्य यामध्ये घातलेलं आहे. आता आपण यामध्ये काहीच टाकणार नाहीये. तूप पण ऑलरेडी आपण घातलेलं आहे, त्यामुळे तांदूळ घालणार आपण. एवढ्याच पाण्यामध्ये हा वापरतो, कारण आपण 50% आपण भात शिजवून घेतलेला आहे. आणि बिर्याणीचा तांदूळ आहे हे बासमती असल्यामुळे फुललाय चांगला. जर तुम्ही कोलम वगैरे घेतला छोटा तांदूळ ना तर हा एवढा फुलणार नाही. त्यामुळे वापरणार नाहोत नॅचरल पद्धतीनं. तुम्हाला नॅचरल कलर दाखवले मी बरबारीला लागेल नॅचरल, त्याच्यामध्ये आपण वापरणार नाहोत कलर. आणि आमच्याकडे कांदा तळायला आवडत नाही, त्यामुळे मी कांदा पण घालणार नाही. मी म्हणून मसाल्यामध्ये वाटण करून घेतलाय त्याचा. खूप झटपट होते, काहीच वेळ लागत नाही. केलेले आता आपण ना 15 मिनिटामध्ये आपली होऊन जाते. 15 मिनिटं आपण ह्याला चांगली दणकवून झाकून वापरून ठेवणार आहे आपण. आणि ह्याच्यासाठी आपण काय करणार माहितीये का, कढई पातळी तुमच्याकडे जर जाड असेल तर जाड कढईमध्येच करा. माझ्याकडे ही पातळ कढई आहे, त्याच्यामध्ये खाली तवा ठेवणार आहे. तर चला आपण मला दाखवते. आणि आपण ही 15 ते 20 मिनिटासाठी आपण ही झाकून ठेवणार आहोत, मोठा करणार आहोत. आणि आपण ही डोश्याचा तवा आहे ना हा याच्या खाली ठेवणार आहे, गरम करायला ठेवणार आहोत. आणि आपण गरम तव्यावर आपली बिर्याणी खाली करपू नये, डाबू नये म्हणून, चिटकू नये म्हणून आपण असं त्याच्यावर ठेवणार आहोत. वापरलंय ना तेच ताट आपण इथं वापरणार आहोत. असं झाकून ठेवणार आणि ह्याच्यावर आता वजन ठेवणार होता, म्हणजे जेणेकरून वाप आहे ना ती त्याच्यामध्येच राहिली पाहिजे. तर वजन ठेवणार होतं. आपल्याकडे वजनासाठी आपला खलबत आहे ना तीच खलबत आपण ह्याचं वजन ठेवणार आहे. ती बॅलन्स बघायचा आणि असं झाकून ठेवायचं. आणि 2 मिनिटं इकडे 1-2 मिनिटं तवा तापेपर्यंत मोठा ठेवायचा. गॅस परत बारीक करायचा गॅस. आता आपला तवा गरम झालेला, आपण मीडियम गॅस करूया. मीडियम गॅस केलाय. आता आपण ही झाकण करायचं ह्याला कंप्लीट 15 ते 20 मिनिटं असं झाकण ठेवायचंय. 20 मिनिटात आपली बिर्याणी तयार होती. आणि आपण हे झाकण केल्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. झाली आपली झटपट बिर्याणी तयार, साजूक तुपातली चिकन बिर्याणी. पण आता गॅस बंद करून 10 मिनिटं ठेवले. आपण लगेच ओपन करायचं नाही. 10 मिनिटं झालेल्या गॅस बंद करून. तर आपण गरमच आहे आता चेक करूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे बघूया. मी पण अजून करायला नाहीये, तर चला ओपन करूया. अगोदर टाकले ना काळी पडती, अगोदर टाकल्यावर काळी पडती, त्यामुळे आपण आता टाकणार आहोत. कलर बघा आता तुम्हाला काढून दाखवतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही, कुठलाही कलर वापरला नाही. येलो नाही ना ग्रीन नाही, नॅचरली हा कलर बघा. पूर्ण साजूक तुपातली फक्त काही तोंडाला पाणी सुटल्या असं वाटायला लागलं कधी खाई किती आपली मोकळी झाली ते पाहू शकता. आपली पीस सुद्धा पूर्ण शिजलेली आहे. वा 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 चला आपली ही साजूक तुपातली चिकन बिर्याणी तयार आहे. तर इतना तो बनता ही है.